नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्वज्ञाने, समाधान काही नव्हे तान माने. नव्हे योगयागे नव्हे भोगत्यागे, समाधान ते सज्जनाचे नियोगे. श्रीराम. या आधीच्या श्लोकात समर्थाने धीर धरा असं आपल्याला सांगितलं. खाण्याची गोष्ट असो वा वापरण्याची, त्यासाठी धीर तर धराच, पण त्यात समाधानही हवे असं आता या श्लोकात समर्थ सांगत आहेत. असे समाधान मिळण्यासाठी आणि मिळालेले समाधान कायम टिकण्यासाठी सज्जनांची संगत सोडू नका असंही शेवटी ते सांगत आहेत. आपल्याला जर कोणत्याही गोष्टीतून आनंद हवा असेल तर समाधानी असणे गरजेचं आहे. म्हणजे असं बघ, चमचमीत तळलेले मसालेदार पदार्थ जिभेला चांगले लागतात म्हणून आपण ते रोज खातो का? पाणीपुरी आवडते म्हणून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या प्रत्येक भुकेच्या वेळी तेच खाऊन चालेल का? कधीतरी त्यात समाधान मानावेच लागेल ना. आवडणारी गोष्ट किती करायची याचाही विचार विवेक करायला लागेल. नाहीतर पोटाची आणि शरीराची वाट लागेलच, पण त्याचबरोबर मनही सतत अस्वस्थ राहील. मागे तुला सांगितलेलं आठवतंय का? या जगातल्या या सगळ्या गोष्टी कधी ना कधीतरी नाश पावणार आहेत, संपणार आहेत. पण सत्य मात्र कायम टिकणार आहे आणि तेच सत्य आपल्याला शोधायचं आहे. त्यातच खरा आनंद आहे आणि त्यापासून मिळणारा आनंद कायम टिकणार आहे. आपलं रोजचं उदाहरण बघ. आपण सर्वच जण रोज कोणतं तरी वाहन वापरतो. तुम्ही व्हॅनने शाळेत जाता. ही सगळी वाहनं पेट्रोल किंवा डिझेलवर चालतात. पण आता लक्षात असं आलं आहे की त्याचेही साठे संपत आले आहेत. मग आता या सगळ्यांना एक पर्याय शोधणं आलं. तोच प्रकार विजेचा. वीज निर्मिती संपणार नसली तरीही तिची किंमत हा प्रश्न आहेच. मग आपण सौर ऊर्जेकडे वळलो. त्या ऊर्जेचा वापर वाढवत आहोत. सौर ऊर्जेवरून विचार कर बरं. हजारो वर्षापासून सूर्य आपल्याला प्रकाश देत आहे. खरं तर तो आहे म्हणूनच पृथ्वीवरील जीवन आहे. असं असताना मी आहे म्हणून तुम्ही सगळे जिवंत आहात असा हा सूर्य एकदा तरी म्हणालेला आपण कोणी ऐकलं आहे का? त्या उलट आपण एक दिवस देवांची पूजा केली तर मी केली म्हणून डांगोरा पिटत बसतो. सगळ्यांना सारखं तेच सांगत बसतो. आज बघा देव वेगळे दिसतात ना, मी केली आहे पूजा. ऐन परीक्षेत मैत्रिणीचं पेन बिघडलं तर पटकन कोणीतरी पेन देतो. पेपरनंतर ती मैत्रीण थँक्यू पण म्हणते. पण मदत करणारीच्या डोक्यातून जे जात असते. पुढे 10 वेळा ती म्हणून दाखवते, बघ मी दिलं त्यामुळे तुझी सोयीसाठी. हे म्हणून दाखवलं म्हणजेच केलेली मदत शून्यावर आली. तिचा काहीच उपयोग नाही. अशा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्याला अहंकार असतो. खरं तर थँक्यू म्हणणाऱ्या मैत्रिणीला सांगायला हवं, अगं त्यात काय एवढं, माझ्याजवळ होतं एक्स्ट्रा म्हणून दिलं, मी नसतं दिलं तर दुसऱ्या कोणीतरी दिलं असतं. म्हणजेच कशाचा अहंकार नको, गर्व नको, स्वतःला अति महत्त्व देणं नको, कायम समाधानी राहायचं. पण याचा अर्थ 40% मार्क मिळवले तरी समाधानी राहायचं असं नाही ना. नाहीतर आईला सांगशील आजीच म्हणाली आहे त्यात समाधानी राहायचं. समर्थ सतत सांगत आहेत ते लक्षात ठेवायचं. आपल्या कर्तव्यात कुठेही कसूर ठेवायची नाही. जे करायचं ते उत्तमच करायचं आणि त्यासाठी सज्जनांची संगत हवी. सज्जन कायमच सर्वांच्या भल्यासाठीच विचार करतात, भल्याचाच विचार करतात. अशांच्या सहवासात राहिले असता आपले विचार भ्रष्ट चुकीचे होत नाहीत. मोरोपंत हे खूपच प्रसिद्ध कवी. केकावली या त्यांच्या काव्यरचनेत मोरोपंतांनी सद्गुण कोणते आणि ते कसे आचरणात आणावे हे सांगितले आहे. सुसंगती म्हणजे चांगल्या गुणवान माणसांच्या संगतीत आपण कायम राहिले पाहिजे. मोरोपंत काय सांगतात ते ऐक. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा जडो, विषय सर्वथा नावडो, सदंद्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवत चरित्री जडो, न निश्चय कधी ढळो, उजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चळो, मती सदुप्त मार्गे वळो, स्वतत्व हृदया कळो, दुर्भिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो. आपली मती म्हणजेच बुद्धी स्थिर राहण्यासाठीच, मन निर्मळ व एकाग्र होण्यासाठी सतत श्रीरामांचे स्मरण करायला हवे, हाच समर्थांचा आग्रह आहे. तीच गोष्ट आपल्याला ते कळकळीने सांगत आहे. जय जय रघुवीर समर्थ.